welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about diphtheria. It is a serious bacterial infection. तर डिप्थेरियाला मराठीमध्ये घटसर्प असेही म्हणतात. तर लेट्स सी अबाउट diphtheria. First, introduction. Diphtheria is a serious bacterial infection that primarily affect the respiratory system. It is caused by bacterium Corynebacterium diphtheriae, which produces a toxins that can cause severe complications. तर डिप्थेरिया काय आहे? एक सिरियस बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जे प्रीमियरली अफेक्ट करतंय म्हणजे फोकसली अफेक्ट करतंय द रेस्पिरेटरी सिस्टीमला. आणि हे कशापासून म्हणजे कोण अफेक्ट करते रेस्पिरेटरी सिस्टीमला? तर एक बॅक्टेरिया आहे, तर त्याचं नाव आहे कोरिनीबॅक्टेरियम डिप्थेरियाई, विच प्रोड्युसेस ते काय प्रोड्यूस करते? टॉक्झिन्स प्रोड्यूस करते आणि त्याच्यामुळे काय होतं? सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. ओके, दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ डिप्थेरियाई. नेक्स्ट, व्हॉट इज द कॉजेस अँड ट्रान्समिशन? आपण पहिलाच बघितलं की कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थेरियाई हे कॉज आहे. ओके, तर बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये तेच सांगितलं की कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थेरियाई हा एक बॅक्टेरिया आहे जो रेस्पिरेटरी सिस्टीमवर अटॅक करतो. देन ट्रान्समिशन, स्प्रेड थ्रू रेस्पिरेटरी ड्रॉपलेट बाय इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्स थ्रू कफिंग और स्नीजिंग. इफ समजा पुढच्या माणसाला जर डिप्थेरिया आहे आणि तो जर कफ किंवा स्नीज केला तर ड्रॉपलेट इन्फेक्शन न ते तुम्हाला सुद्धा होऊ शकतं. ओके. थर्ड, close contact. It occurs through direct contact with an infected person or their secretions. जर समजा तुम्ही क्लोज कॉन्टॅक्ट ठेवलं कुणाशी तरी म्हणजे इन्फेक्टेड पर्सनशी तर त्याच्या सिक्रेशनमुळे तुम्हाला सुद्धा घटसर्प होऊ शकतो. दॅट इज डिप्थेरिया. देन कंटॅमिनेटेड सरफेस can also be spread through contact with contaminated surface such as toys or utensils. ओके, तर टॉईज किंवा भांडी यांचा यूज केला कंटॅमिनेटेड म्हणजे जर त्यांनी त्यामध्ये जेवलं असेल वगैरे किंवा टॉईज ओके त्याने हँडल केलं असेल किंवा कफ वगैरे स्नीज करताना ते पुढे आले असेल तर त्याच्यावर ड्रॉपलेट इन्फेक्शन होत आहे तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला diphtheria होऊ शकतो. That is source of transmission. This is four sources of causes and transmission. That is, first is a bacterial infection, second transmission, third close contact, and fourth contaminated surface. Clear? नेक्स्ट इज अ सिम्पटम्स अँड स्टेजेस. आता ह्याच्यामध्ये काय चिन्ह लक्षणं दिसतात आणि स्टेजेस कशा आहेत? तर तीन स्टेज मध्ये डिवाइड केलंय. फर्स्ट आहे इनिशियल स्टेज. इन दॅट तुम्हाला सोअर थ्रोट, फीवर अँड सोलन लिम्फ नोड्स. तुम्हाला असं वाटायला लागतं की खाजवायलंय किंवा खवखवतंय घशामध्ये किंवा ताप आलाय. तुमचे लिम्फ नोड्स जे आहेत ते सुचतात. देन नेक्स्ट इज अ मेम्ब्रेनियस स्टेज. मेम्ब्रेनस स्टेज मध्ये काय होते? अ थिक ग्रेश व्हाइट मेम्ब्रेन फॉर्म्स इन थ्रोट, नोज अँड और टॉन्सिल्स ऑब्स्ट्रक्टिंग ब्रीदिंग. तर एक थिक आणि ग्रेश मेम्ब्रेन तयार होतोय कुठं? थ्रोट मध्ये, घशामध्ये, टॉन्सिल्स जवळ किंवा नोज मध्ये. त्यांना काय होतं? तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. नेक्स्ट इज कॉम्प्लिकेशन्स. की कॉम्प्लिकेशन्स काय होतात ह्याच्यामध्ये हार्ट प्रॉब्लेम, पॅरालायसिस किंवा इव्हन डेथ सुद्धा होऊ शकते जर तुम्ही हे व्यवस्थित ट्रीट नाही केलं तर. ओके, दिस इज द सिम्पटम्स अँड स्टेज. देन हाऊ टू डायग्नोज अँड टेस्टिंग. तुम्ही डायग्नोज कसं करणार घटसर्पचा? तर फर्स्ट तुम्ही काय ऑब्झर्व करू शकता? थ्रोट ऑब्झर्व करू शकता. तिथं कोणती ग्रेश व्हाईट लेअर आहे का बघू शकता. ह्याच्यामध्ये तुमचा घसा लाल सुद्धा होतो, रक्तासारखा लाल तुमचा घसा होतो. डॉक्टरने जर समजा तुम्ही स्वॅब घेऊन पाठवलं तर त्याच्यामध्ये कॉर्नेबॅक्टेरियम जर प्रेझेंट असते तर समजायचं की तुम्हाला डिप्थेरिया आहे. ओके, दॅट इज थ्रोट स्वॅब कल्चर घ्यायचं तुमचं. क्लिनिकल एक्झामिनेशन मधून सुद्धा समजते. रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे ज्यामध्ये फास्टर रिझल्ट भेटतील तुम्हाला, त्यामुळे ट्रीटमेंट लवकरात लवकर होईल. दॅट इज डायग्नोसिस अँड टेस्टिंग.
ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट. आता ट्रीटमेंट काय घेणार तुम्ही यावर, तर अँटीबायोटिक, अँटीटॉक्झिन्स अँड सपोर्टिव्ह केअर. तर अँटीबायोटिक का घेणार आहे तुम्ही, कारण आपल्याला इन्फेक्शन झालंय कुणाचं, बॅक्टेरियाचं, आणि बॅक्टेरियाला जर रोखायचं असेल तर आपल्याला अँटीबायोटिक घ्यावीच लागेल. त्यामुळे आपण पेनिसिलिन आणि इरिथ्रोमायसिन्स घेतो ऍज अ अँटीबायोटिक म्हणून. त्यामुळे काय होतंय, इन्फेक्शन ट्रीट होते. देन अँटीटॉक्सिन्स. आता अँटीटॉक्सिन्स का घ्यायचंय, कारण जे काही कोरोना बॅक्टेरियम आहेत ते टॉक्झिन्स प्रोड्यूस करतात. ओके, त्यामुळे त्याला रोखण्यासाठी आपल्याला अँटीटॉक्झिन्स घ्यावं लागेल. दॅट इज डिप्थेरिया अँटीटॉक्झिन्स आपण देतो. ते काय करतं, टॉक्झिन न्यूट्रलाइज करतं आणि बॅक्टेरिया प्रोड्यूस होण्यापासून वाचवतं. देन सपोर्टिव्ह केअर include monitoring vital signs, ensuring airway patency and providing oxygen if needed. ओके, तर ह्याच्यामध्ये व्हायटल सायन्स मॉनिटर करावे लागतील आपल्याला. एअरवे पॅटर्नची व्यवस्थित आहे का बघावं लागेल, आणि जर नसेल तर ऑक्सिजन प्रोव्हाइड करायला लागेल. ओके, देन नेक्स्ट इज अ प्रिव्हेन्शन अँड वॅक्सिनेशन, दॅट इज DTP वॅक्सिन. ओके, डिप्थेरिया, टिटॅनस अँड पर्टुसिस वॅक्सिन. इट प्रोटेक्ट अगेन्स्ट डिप्थेरिया, टिटॅनस अँड पर्टुसिस. नावातच आहे. ओके, देन बूस्टर डोस सुद्धा आपण देतो. का देतो, कारण इम्युनिटी मेंटेन ठेवण्यासाठी. देन हायजीन. गुड हायजीन प्रॅक्टिस लाईक अ फ्रिक्वेंट हँड वॉश किट कॅन हेल्प प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ डिप्थेरिया. जर तुम्ही हँड हायजीन व्यवस्थित ठेवलं, हँड प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवली, तर तुम्हाला गरज लागणार नाही बाकीच्या गोष्टींची. देन रेस्पिरेटरी एटिकेट. कव्हरिंग कफ अँड स्नीज हेल्प्स प्रिव्हेंट ट्रान्समिशन. तुम्ही कफ किंवा स्नीज पासून जर वाचायचं असेल तर तुम्ही माउथ अँड नोज कव्हर केलं पाहिजे. तुमचं इन्फेक्शन दुसऱ्याला होणार नाही आणि दुसऱ्याचं इन्फेक्शन सुद्धा तुम्हाला होणार नाही. ओके, नेक्स्ट इज epidemiology and outbreak, that is global distribution. Diphtheria is the most common in developing countries with low vaccination rates. डिप्थेरिया हे मोस्ट कॉमन डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये असतं, पण लो वॅक्सिनेशन रेट्स असतात. आउटब्रेक, जर आपण वॅक्सिन दिलं तर काय होतं, इम्युनिटी स्ट्रॉंग होत्या. ओके, इफ वॅक्सिन तुम्ही दिलं तर त्यामुळे तिथं ब्रेक लागू शकतो. इम्पॅक्ट, डिप्थेरिया आउटब्रेक कॅन हॅव अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन पब्लिक हेल्थ, कॉझिंग मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी. आणि जर समजा डिप्थेरिया आउटब्रेक झालाच नाही तर त्याचा इम्पॅक्ट पब्लिक हेल्थवर होतोय, आणि त्याचा रिझल्ट काय असतो, एक तर आजारी पडते नाहीतर डेथ होईल. इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक हेल्थ अवेअरनेस. फर्स्ट आहे वॅक्सिनेशन, अर्ली डायग्नोसिस अँड पब्लिक एज्युकेशन. फर्स्ट आहे की तुम्ही सांगितलं पाहिजे की कॉलनी बॅक्टेरियममुळे हा डिप्थेरिया होतोय. ओके, आणि तो इंडिव्हिज्युअली पसरत जातो कम्युनिटीमध्ये, त्यामुळे तुम्हाला वॅक्सिन घेणं इम्पॉर्टंट आहे. अर्ली डायग्नोसिस, जर समजा तुमचा स्वॅब घेतला आणि त्याच्यामध्ये जर आढळून आलं की तुम्हाला डिप्थेरिया आहे तर तुम्ही अर्ली ट्रीटमेंट घ्यायचं आहे. ओके, अँड प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स. देन पब्लिक एज्युकेशन, जर समजा कुणाला झाला डिप्थेरिया तर त्याच्यामध्ये अवेअरनेस रेझिंग करा. ओके, जर तुम्ही हेल्थ एज्युकेशन प्रॉपर दिलं त्यांना तर त्यांना भीती राहणार नाही, त्यामुळे तुम्ही ते करणं बंधनकारक आहे. ओके, thank you so much. I hope you understood this video. Okay, be safe. Thank you. Press the like button and subscribe my channel. Bye bye.